आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, थलपती विजयला जिंकून सत्तेत जाण्यापासून रोखलं जातंय का? राज्यपालांच्या माध्यमातून विजयला तामिळनाडूत जाणीवपूर्वक त्याची अडवणूक केली जाते का? हा प्रश्न आज तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत गाजतोय। कारण एकीकडे जनतेनं थलपती विजयच्या पक्षाला भरभरून मतदान दिलं आणि राज्यातला मोठा पक्ष बनवलं, तर दुसरीकडे सरकार स्थापनेचं निमंत्रण मात्र अजूनही दारातच अडकल्यासारखं दिसतंय। आणि म्हणूनच विरोधक आता थेट राज्यपालांच्या भूमिकेवर बोट ठेवतात, प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। खरं तर आपल्या संविधानात राज्यपालांचं पद हे निष्पक्षतेचं प्रतीक मानलं जातं। राज्यपाल हे संविधानाचे एक प्रकारचे रक्षक असतात। कोणत्याही पक्षाचे ते रणनीतिकार नसतात। पण गेल्या काही वर्षात देशभरात जे काही घडलं त्यामुळे या पदाभोवती संशयाचं एक प्रकारचं धुकं निर्माण झालं। आज नाही, अनेक वर्षापासून हे सुरू आहे। महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेमुळे हे धुकं अधिक गडद झालं। तो वाद लोक अजून विसरू शकलेले नाहीयेत। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा राज्यपालांच्या त्यावेळच्या त्या भूमिकेवर कठोर निरीक्षण नोंदवली होती। आणि आता तामिळनाडूतही तसाच संघर्ष उभा राहतोय का? संविधानाचा अनुच्छेद 164 राज्यपालांना मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देतं। पण हा अधिकार म्हणजे मनमानीचा परवाना आहे का? कारण सर्वोच्च न्यायालयाने वारंवार हे स्पष्ट केलंय की बहुमताचं अंतिम परीक्षण राजभवनात नाही, विधानसभेच्या सभागृहात व्हायला हवं। एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार आणि रमेश्वर प्रसाद विरुद्ध भारत सरकार ऐतिहासिक खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टच केलंय आणि मार्गदर्शक तत्व दिली आहेत। जर कुणाकडे स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपालांनी अशा नेत्याला संधी द्यायला हवी जो सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकू शकतो। यात निवडणुकीपूर्वीची आघाडी असू शकते, विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष असू शकतो किंवा निवडणुकीनंतरची नवी आघाडी सुद्धा असू शकते। मग विजयचा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष असतानाही त्यांना सत्ता स्थापनेची संधी नाकारणं हे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात नाहीये का? जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर फ्लोर टेस्टमध्ये ते स्पष्ट होईल ना। मग ही टाळाटाळ नेमकी कशासाठी? विरोधकांचा आरोप आहे की राज्यपाल आता संविधानाचे नाहीयेत तर ते भाजपचे एजंट बनले। ठाकरेंचा पक्ष तर थेट म्हणतोय की भाजपनं देशभरात कोश्यारी पॅटर्न लागू केलाय। हे आरोप किती खरे किती राजकीय हा चर्चेचा भाग असू शकतो, पण या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का बसतोय तो सामान्य नागरिकाच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला। कारण लोकशाही सरकार कोणाचं बनणार हे जनता ठरवते। अंतिम निर्णय सभागृहात होतो, राजभवनात नाही। राज्यपालांचं कर्तव्य स्थिर सरकार निर्माण करणं आहे की राजकीय समीकरण जुळवणं? सरकार स्थापनेचा दावा विरुद्ध सिद्ध करण्याचं ठिकाण विधानसभा आहे, सभागृह आहे की राजभवन आहे? विजयला रोखण्यासाठी राज्यपालाच्या पदाचा वापर केला जातोय का? आज राजकारण याच प्रश्नाभोवती पेटलेलं दिसतंय। आणि म्हणूनच आजचा मुद्दा फक्त थलपती विजयचा नाहीये, मुद्दा आहे संविधानाच्या आत्म्याचा, मुद्दा आहे लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा आणि मुद्दा आहे जनतेच्या जनमताचा आदर करण्याचा। हा सगळा जो पेच निर्माण झालेला आहे त्या सगळ्या पेचाच्या बद्दल, त्याच्या आडून सुरू असलेल्या सगळ्या राजकारणाच्या बद्दल, आरोप प्रत्यारोपांच्या बद्दल आज आपण बोलणार आहोत। पण त्याआधी काही मूलभूत सवाल आज आपण उपस्थित करतोय ज्याची आपल्याला आज चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। आणि आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, विजयला निमंत्रण न देणं हा लोकशाहीचा अवमान आहे का? कायदा नेमका काय सांगतो, संविधान काय सांगतं हे सुद्धा आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। राज्यपालांचं नेमकं काम काय आहे? राज्यपालांनी कुठल्या कसोटीवरती सरकार बनवलं पाहिजे, कुणाला बोलवलं पाहिजे त्याच्याबद्दलची स्पष्टता काय आहे का? बहुमताचा निर्णय राजभवनात व्हायला हवा की सभागृहात व्हायला हवा? हा अनेक वर्षांपासूनचा खरं तर डिबेटचा मुद्दा आहे आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाची काय निरीक्षण आहेत, काय निर्देश आहेत तेही बघूया। मोठा पक्ष असूनही संधी का दिली जात नाहीये? खरं तर राज्यपालांच्या समोरच बहुमत जे आहे ते सिद्ध करायचं असतं का, की त्यांना संधी देऊन नंतर झाला नाही? कारण याच्या आधीचे सगळे तपशील तुम्हाला सांगणार आहे कुणाकुणाला अशा प्रकारे मोठा पक्ष असताना बोलवलेलं होतं। तामिळनाडूत
कोश्यारी पॅटर्नचा आरोप केला जातोय. हा आरोप खरा आहे की केवळ राजकीय आरोप आहे? हा केवळ याच्या मागचं राजकारण आहे? हा सुद्धा आपण मुद्दा चर्चेला घेऊया. लोकशाही जनतेचा कौल मोठा की राजभवनाचा निर्णय मोठा, याची सुद्धा चर्चा आता राजकीय वर्तुळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. आणि शेवटचा मुद्दा काँग्रेसला सोबत घेऊ नये यासाठीचं हे दबाव तंत्र आहे, अशा प्रकारचा आरोप केला जातोय. या तथ्य आहे का? भारतीय जनता पक्षाला आपल्या विचारांचं सरकार, आपलं सरकार असायला हवं, आपल्या मर्जीतलं सरकार असायला हवं असं वाटतंय, म्हणून हे सगळं सुरू आहे, म्हणून राजकारण सुरू आहे, असे आरोप सध्या केले जात आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन जोडले गेलेले आहेत. नवनाथजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर हे दोघेही आलेत. खरं तर हनुमंत पवार सुद्धा आलेले आहेत. हनुमंतजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत या चर्चेत आज विधिमंडळाचे माजी सचिव सुद्धा येणार आहेत. त्यांच्याकडून आपल्याला कायदेशीर याच्या बाबी समजून घ्यायच्यात, अनंत कळसे सरांकडून. आणि सुप्रीम कोर्टातले वकील सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि ते सांगतील की कायदा नेमकं काय सांगतो, राज्यपालांचे अधिकार आणि राज्यपालांनी काय करायला हवं, संविधान काय सांगतंय. पण चर्चेची सुरुवात आपण या दोन राजकीय नेत्यांपासून करूया. आणि अर्थात नवनाथजी, दोन आरोप आज करण्यात आले. एक म्हणजे काँग्रेसचे नेते असं आज म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे एजंट असल्यासारखं राज्यपाल काम करतायत. दुसरा आरोप आज संजय राऊतांनी केला, त्याला तुम्ही उत्तर सुद्धा दिलं की हे एक प्रकारे कोश्यारी पॅटर्न राबवण्याचा हा प्रयत्न आहे. पण खरंच एक प्रकारची अडवणूक विजयची सत्ते जाण्यापासून केली जाते का? या आरोपात तथ्य आहे का? त्या आरोपांवर तुमचं म्हणणं काय? विलासराव, ज्या पक्षाकडे बहुमत असतं किंवा ज्या आघाडीला बहुमत मिळतं त्यांना मुख्यमंत्री होता येतं, त्यांना कुणीही अडवू शकत नाही. घटनेमध्ये तशी तरतूद आहे, त्यामुळे ते अडवण्याचा प्रश्नच नाही. आता केरळमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमत मिळालं, तिथं केरळमध्ये त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे. आसाममध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे. पण तामिळनाडूमध्ये नेमकं काय झालं? तामिळनाडूमध्ये कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. बहुमताचा आकडा 118चा आहे आणि टीव्हीकेला 108 जागा मिळाल्यात. काँग्रेसनं आता नेहमीप्रमाणे आपल्या मित्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून आजपर्यंत जे तामिळनाडूमध्ये डीएमके सोबत काँग्रेस होती, आघाडी डीएमके सोबत केली. आता ज्यांना संधी मिळाली की लगेच आपल्या डीएमके नावाच्या मित्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि ते थलपती विजय यांच्यासोबत सत्तेमध्ये बसू इच्छितात. हरकत नाही, काँग्रेसला त्यासाठी मनापासून शुभेच्छा. काही त्यांचा निर्णय त्यांना लखला बसू द्या. परंतु 118 जागाचं जे स्पष्ट बहुमत आहे ते बहुमत टीव्हीके कडे सध्या नाहीये. 112 113 जागांपर्यंत ते पोहोचलेत. ज्या क्षणी ते 118चा आकडा देतील त्या क्षणी राज्यपाल त्यांना बोलवतील. त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. कुठल्याही पक्षाला बहुमत, स्पष्टपणे बहुमत नसताना त्रिशंकू परिस्थिती आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये थोडासा वेळ द्यावा लागतो. आणखी कोणी सत्ता स्थापनेसाठी दावा केला तर त्यांनाही बघावं लागतं. त्यामुळं जो कोणी याच्यामध्ये टीव्हीकेचा बरोबर येईल त्यांनी जर 118चा आकडा राज्यपालांकडे दिला तर राज्यपाल उद्या बोलवतील. त्यामध्ये काही आक्षेप असण्याचं कारण नाही. हनुमंतजी, तुम्ही ऐकलं त्यांचं म्हणणं काय? ते म्हणतात बहुमताचा आकडा आणा, सत्ता सरकार स्थापन करा. गोष्ट खूप साधी आणि सोपी आहे, पण आकडाच नाहीये तुमच्याकडे, मग तुम्हाला कसं बोलवायचं? हा त्यांचा युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद तुम्हाला मान्य आहे का? विलासजी, हा प्रश्न वर्णनात्मकचा असू शकत नाही. हा प्रश्न वस्तुनिष्ठ आहे, त्यामुळे त्याची उत्तरही वस्तुनिष्ठ अपेक्षित आहेत. साधं म्हणणं आहे की राज्यपालांनी 3 कंडिशन मध्ये काय काय निर्णय घेतले पाहिजे ह्याचे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यामध्ये ज्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि त्या बहुमताचा आकडा त्यांनी राज्यपालाला कळवला, राज्यपाल निमंत्रण देतील. दुसरं असं आहे की निवडणुकीच्या पूर्वी अलायन्स केलेल्या पक्षाकडे जर स्पष्ट बहुमत असेल तर त्यांना बोलवणं राज्यपालांना कायद्यानं बंधनकारक आहे. आणि तिसरा निष्कर्ष असा आहे, सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालामध्ये आणि सहकारी कमिशननं पण हा निर्णय दिलेला होता की तुम्हाला ज्यावेळेस कुणीही बहुमतामध्ये नाही त्यावेळेस सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्या पार्टीला तुम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवावंच लागतं. 2 दिवस तामिळनाडूचे राज्यपाल का बोलवत नाहीत हा प्रश्न संबंध देशाला पडलेला आहे. त्याचं स्पष्ट कारण असं आहे की काँग्रेस
टीव्हीकेला पाठिंबा देते आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर थलपती विजय यांचं सरकार तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला केंद्र सरकारला नको आहे म्हणून हे अडवणूक करतायत. याच्या आधीच्या निर्णयाकडे जर आपण बघितलं, तुम्ही थोडा इतिहास जर दाखवला तर कितीतरी असे पक्ष आहेत केंद्रामध्ये होते, म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधिमंडळामध्ये अनेक राज्याच्या भाजपाचेच, कर्नाटकमध्ये भाजपाचं येदियुरप्पाचं सरकार यायची वेळ होती त्यावेळेस बहुमताला 16-17 आमदाराची संख्या कमी होती, तरीही राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं आणि सभागृहामध्ये बहुमत स्थापन करण्याची किंवा बहुमत सिद्ध करण्याचं बंधन असतं. राजभवनामध्ये बहुमत सिद्ध करण्याचं बंधन नसतं. तामिळनाडूचे राज्यपाल केंद्र सरकारच्या सांगण्यावरून थलपती विजय यांना मिळालेला जनाधार काँग्रेसच्या पाठिंब्यावर तिथं सरकार स्थापन होतंय, हे नको आहे म्हणून अडवणूक करतायत हे स्पष्ट आहे. राहिला विषय आमचे मित्र नवनाथ बने यांनी काँग्रेसनं मित्र पक्षाच्या पाठीत खजीर खुपसला वगैरे, अहो तुम्ही पक्ष चोरले, पक्ष फोडले, एकमेकाच्या पक्षातले नेते पळवून नेले, ज्यांच्यासोबत 25 वर्ष तुम्ही राहिले त्यांच्या पाठीत खंजीर नाही पोटात तलवार घुसवली तुम्ही, त्यामुळे भाजपाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. तामिळनाडूमध्ये राज्यपाल अडवणूक करतायत, लोकांनी दिलेल्या जनादेश चा अपमान करतायत आणि संविधान बाह्य वागत आहेत हे निश्चित आहे. बर, पण तुमच्याकडून या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारे अपॉर्च्युनिटीचं राजकारण ज्याला आपण म्हणतो की संधी साधूपणाचं राजकारण झालं. इतक्या वर्षांचा मित्र तुम्ही क्षणार्धात सोडून विजयची साथ दिली. याआधी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता, त्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या वेळेस सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेली भारतीय जनता पक्ष होती, पण त्यांना सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणून बाकी सगळ्यांनी एकत्र यायचं. मग तिथं सुद्धा तुम्ही एक प्रकारे संधी साधूपणाचं राजकारण केलं होतं. जनमताचा कुठं आदर केला होता हा सवाल ते विचारतायत. बिलकुल नाही, कुठेही जनमताचा अनादर नाही. तामिळनाडूच्या जनतेनं थलपती विजय यांना सर्वाधिक जागा मिळवून दिल्या. आम्ही त्यांच्यासोबत जायचं म्हणतो. एक, थलपती विजय यांनी संविधानाशी बांधिलकी सांगितली. थलपती विजय यांनी हिंदुत्ववादी केंद्र सरकारच्या राजकारणाला विरोध प्रचार सभामध्ये दर्शवला आणि थलपती विजय यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कामराज यांच्या विचारावर मी चालतो असं सांगितलं. आम्ही सोबत जातोय. आम्ही बिलकुल कुठल्याही आमच्या विचाराला तिलांजली दिलेली नाही. जशी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला सोबत घेऊन तिलांजली दिली, आम्ही कुठं थलपती विजयवर 70,000 कोटीचे आरोप केलेत, आमच्या कुठं पंतप्रधानांनी थलपती विजयला जेलमध्ये टाकू म्हणले होते, किंवा आम्ही महबूबा मुफ्ती सोबत कुठे यांच्यासारखं विरोध करून गेलो होतो, किंवा ज्या जेडीयूला यांनी आयुष्यभर शिव्या घातल्या त्या जेडीयूच्या कुबड्यावर कुठं आम्ही सरकार चालवायचं म्हणतोय. त्यामुळे तामिळनाडूमधल्या जनतेनं दिलेला जनादेश जो आहे आणि काँग्रेसची वैचारिक चौकट याच्यामध्ये राहून आम्ही थलपती विजय यांच्या सोबत जायचं म्हणतोय. भाजपाच्या पोटात दुखायचं कारण नाही. ठीक आहे, नवनाथराव ऐकलं त्यांचं काय म्हणणं आहे. ते असं म्हणतायत की खऱ्या अर्थानं समीर वैद्य सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि स्वागत आहे तुमचं सर. थोडीशी राजकीय ह्या दोघांची प्रतिक्रिया घेतोय आणि नंतर मग मी तुमच्याकडे कायदेशीर बाजू जाणून घेण्यासाठी येतो. नवनाथराव ते म्हणतायत की अनेक वेळा असं झालं, तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होता तेव्हा राष्ट्रपतींनी तुम्हाला सरकारमधील अटलजींचा उल्लेख केला जातोय. अटलजींना सुद्धा ती संधी देण्यात आलेली होती. इव्हन महाराष्ट्रामध्ये बहुमत नव्हतं, तुम्ही सिद्ध करू शकत नव्हतात, तरी पहाटे तुम्हाला शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आलं. मग अशा प्रकारे त्यांना संधी द्या ना, सभागृहात ते सिद्ध करतील, असेल तर होईल, नाही तर जाईल. विलासराव, त्यांना संधी निश्चितपणे मिळणार आहे. कुठेही अडवणूक केली जात नाही. कायद्यानुसार, घटनेनुसार प्रत्येकाला, म्हणजे जे सिंगल लार्जेस्ट पार्टी असते, आजपर्यंतचे उदाहरण आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीला संधी दिली जाते आणि या ठिकाणी तामिळनाडूमध्ये देखील त्यांना संधी दिली जाईल. कुठेही अडवणूक करण्याचा प्रश्न नाही. मगाशी बोलताना निवडणूक पूर्वी युती आघाडी केली, त्यांना बोलवलं पाहिजे हा प्रघात आहे. आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं 2019ला भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती. युती असताना देखील काँग्रेसनी कशा पद्धतीनं पाठीमध्ये खंजीर खुपसून एकमेकांचे गळे कापण्याचा प्रयत्न केला. 2019ला महाराष्ट्रामध्ये काय झालं, ऐका ना जरा, तुम्ही बोलत असताना मी एका शब्दाने जरा मला बोलू द्या आणि मग तुम्ही विस्ताराने बोला. ज्या पद्धतीनं निवडणूक पूर्व युती असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्टपणे महाराष्ट्रानं बहुमत दिलेलं असताना त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीनं चोरी करून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. महाराष्ट्राने बघितलं. इतिहासामध्ये जायचं असेल तर NT रामाराव, जे तामिळनाडूमध्ये NTR रामाराव मोठे हे होते, अभिनेते होते, त्यांचं सरकार ते अमेरिकेमध्ये उपचारासाठी गेले असताना कशा पद्धतीनं राज्यपालाच्या मदतीनं 1983 साली पाडण्यात आलं आणि राज्यपालांनी कशा पद्धतीनं तिथे गळा घोटण्याचं काम सत्ता असताना, बहुमत असताना NT रामाराव यांचं सरकार कसं पाडलं. इतिहासाचे दाखले हनुमंतराव अनेक देता येतील, परंतु आपल्याला इतिहासामध्ये जायचं नाही. इंदिरा गांधींनी कशा पद्धतीनं संविधानाचा गोळा घोटला हे देखील या देशाने बघितलं.
त्यामुळं अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करणं, राज्यपालांचा गैरवापर करणं, याच्यामध्ये मास्टरी कोणाची आहे तर काँग्रेसची आहे, पीएचडी कोणाची आहे तर काँग्रेसची आहे. आता तामिळनाडूमध्ये ज्या वेळेला ते बहुमताचा आकडा देतील, निश्चितपणे राज्यपाल बोलवतील. जर का बहुमताचा आकडा जुळत नसेल तर विलासराव तुम्ही जसं म्हटला की बहुमताचा आकडा जुळत असेल तर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून निश्चितपणे TVKला बोलवण्यात येईल. त्याच्यामध्ये काही आक्षेप असण्याचं कारण नाही. थोडासा वेळ द्या. राज्यपाल आणखी कोणी दावा करते का त्याची तर वाट बघावी लागेल, कारण पुण्याला स्पष्ट बहुमत आलेलं नाहीये. आता चर्चा सुरू आहेत की DMK आणि AIDMK एकत्र येण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळं थोडासा वेळ द्या. तिथं राज्यपाल निश्चितपणे जो कोणी मोठा पक्ष असेल किंवा जो कोणी मोठी आघाडी असल्याचा दावा करेल त्याला निश्चितपणे सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील. कुठेही कुणालाही सरकार स्थापनेपासून रोखण्याचं कारण नाही. केरळमध्ये यांना बहुमत मिळालं तर केरळमध्ये राज्यपाल म्हटले का की आम्ही तुम्हाला बोलवत नाही? असं काही होत नसतं. योग्य वेळी योग्य माणसांना संधी देण्याचं काम निश्चितपणे करतं आणि हा देश संविधानानुसार चालतो, घटनेनुसार चालतो. त्यामुळे राज्यपालांना तेवढा वेळ द्या, संधी द्या. निश्चितपणे त्रिशंकू परिस्थिती असल्यामुळे योग्य पक्षाला तिथं आता तुम्ही म्हणता राज्यपालांना संधी द्या, ते म्हणतायत थलपती विजय यांना संधी द्या. पण एक नवनाथराव, खरं तर आता ह्या सगळ्यामध्ये हा काही निर्णय इथं होणार नाहीये, म्हणजे महाराष्ट्रात होणार नाही, तुमच्या माझ्या पातळीवर पण होणार नाही. पण समजा DMK आणि AIDMK दोघं एकत्र येणार असतील तर भाजपची भूमिका काय असणार आहे? नाही, प्रत्येकाला युती आघाडी करण्याचं स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा की भाजप बरोबर शिवसेना लढली तरी ते काँग्रेस सोबत गेले तर आम्ही त्याला आक्षेप घेतला नाही, कारण प्रत्येकाला आपापला पक्ष कसा चालवायचा याचं स्वातंत्र्य आहे. AIDMK किंवा DMK हे दोघेही एकमेकांचे आजपर्यंत शत्रू आहेत, परंतु राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू नसतं आणि कुणीच कुणाचं मित्र नसतं. कशा आघाड्या युत्या होतात आपण बघितल्या. त्यामुळे DMK आणि AIDMK दोन्ही एकत्र येणार असतील तर भारतीय जनता पार्टीला आक्षेप असण्याचं कारण नाही, कारण तिथं आमची एकच जागा आलेली आहे. आम्हाला म्हणावं अपेक्षित असं यश आम्हाला तिथं मिळालं नाही. निश्चितपणे त्याचं आत्मचिंतन करू. आम्ही काँग्रेस सारख्या आविर्भावात नाही की मतचोरी करून तिथं सरकार आलं किंवा SIR मुळे सरकार आलं असं आम्ही म्हणत नाही. आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करू. आम्ही काय चुकलं ते आम्ही शिकू आणि निश्चितपणे पुढच्या वेळेला तामिळनाडूमध्ये चांगलं यश मिळण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे हनुमंजी, मी येतो तुमच्याकडे. बरं, एक छोटी कमेंट घ्या, म्हणजे मला 50-50 वेळ दिला असं होईल. एक कमेंट घेतो मग बाकी दोन पाहुण्यांकडे जातो. नाही, चर्चेच्या माध्यमातून चुकीची माहिती जाऊ नये म्हणून थोडं तुमच्या परवानगीनं करेक्शन करतो की DMK आणि AIDMK म्हणजे भारतीय जनता पक्ष नव्हे. काही करून एकमेकाच्या सोबत येऊन सरकार स्थापन करू. DMKच्या प्रवक्त्यांनी आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही AIDMK बरोबर जाणार नाही. काही माध्यमांची आणि भाजपवाल्यांची कितीही इच्छा असली किंवा राज्यपालांनी त्यासाठी केंद्र सरकारच्या दबावाने किती प्रयत्न केले तर DMKनं स्पष्ट सांगितलं आम्ही AIDMK सोबत जाणार नाही. बरं, ठीक आहे, बघू काय शेवटी काय. एवढे परमुटेशन कॉम्बिनेशन राजकारणामध्ये आपण बघितलेले आहेत की काय होऊ शकत नाही असं म्हणायचं काही महाराष्ट्रात तर राहिलं नाहीये. आणि सत्तेसाठी काही करू शकतात राजकीय नेते, हे आपण बघितलेलं आहे. आणि त्याची कारणं सुद्धा परफेक्ट असतात. कशासाठी, म्हणजे तामिळनाडूच्या विकासासाठी, देशाच्या, महाराष्ट्राच्या, सगळं होत राहतं. ठीक आहे, आपल्यासोबत आता दोन मान्यवर पाहुणे आहेत. ज्येष्ठ वकील समीर वैद्य सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आणि विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे सर सुद्धा आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. समीर सर, हा जो पेच निर्माण झालेला आहे, आता राज्यपालांनी 2 वेळा भेट घेतली, 2 वेळा सुद्धा त्यांना निमंत्रण दिलेलं नाहीये. राज्यपालांचं हे जे वागणं आहे ते कायद्याला धरून आहे, संविधानाला धरून आहे की नाहीये? राज्यपालांचा जो आत्ताचा कल आहे किंवा राज्यपालांची आत्ताची जी पोझिशन आहे त्यांची, इट इज अ करेक्ट पोझिशन इन लॉ. कारण त्यांनी दोन्ही पक्ष जे क्लेम करतायत हे एकतर AIDMK आहे, DMK आहे आणि दुसऱ्या बाजूला TVK आहे. आता दोघांकडेही फुल मेजॉरिटी नाहीये फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. सो व्हॉट द गव्हर्नर हॅज, द गव्हर्नर्स पॉवर, ते एक्सरसाइज कधी करतील की जर अजून यांना वेळ देऊन, अजून अवधी देऊन, जर ह्यांच्याकडून जर गव्हर्नमेंट फॉर्मेशन करता तेवढं त्यांना मिळत नसेल तर मग ते प्रेसिडेंट रूल इम्पोज करू शकतात. जे आपल्याला पाहिलेलं आहे आपण की महाराष्ट्रात सुद्धा ही स्थिती होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही स्थिती आली. त्यानंतर मग ते त्रिकूट एकत्र येऊन ते सरकार फॉर्म झाली. तर गव्हर्नरचे पॉवर्स आर द सेम अंडर द कॉन्स्टिट्यूशन. आणि त्या कॉन्स्टिट्युशनल पॉवरच्या अनुषंगाने ते त्यांचं जे काय निर्णय घ्यायचे ते घेतील. बरं, ठीक आहे, म्हणजे गव्हर्नरचे ते पॉवर आहेत. पण अनंत कळसे सर, सुप्रीम कोर्टानं मात्र याच्याबद्दलची काही निर्देश, काही निरीक्षणं मागच्या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवली.
मुंबई केस आहे, विरुद्ध भारत सरकार आहे, या सगळ्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असेल जेव्हा स्पष्ट बहुमत कुठल्याही एका पक्षाला नसेल, दोन आघाड्या एकत्र येऊन सुद्धा ते होत नसेल, अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांनी काय करणं अपेक्षित आहे, काय करायला हवं, कायदा काय सांगतोय, संविधान काय सांगतोय? यामध्ये एक माननीय सर्वोच्च न्यायालयाने SR बोंबईचा प्रसिद्ध खटला आहे त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये निर्देश किंवा तत्व घालून दिलेले आहेत आणि हेच तत्व आपण पाळलेले आहेत. यामध्ये राज्यपालांचं पहिलं महत्वाचं काम म्हणजे तरी सिंगल जेव्हा बहुमत नसतं विधानसभेत, कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसतं, त्यावेळेस माननीय राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्याला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं पाहिजे, ती संधी दिली पाहिजे. आपण चरणसिंग, VP सिंग, त्या काळाचा यशवंतराव चव्हाण, त्या काळाचा जरी इतिहास बघितला तरी हेच तत्व पालन केलेलं आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीला सत्ता स्थापनेसाठी बोलवलं पाहिजे आणि ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला रिझनेबल अपॉर्च्युनिटी देऊन जर ते सत्ता स्थापन करू शकते न करू शकल्यास तरी सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्यांना संधी दिली पाहिजे. अशी प्रत्येकाला त्यांनी संधी दिली पाहिजे, राज्यपालांनी किंवा माननीय राष्ट्रपतींनी. कारण हे आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये आपल्या हे तत्व आपण अंगीकारलंय, हेच मुंबईच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घालून दिलेलं आहे. त्यामुळे ही संधी देऊनही जर झालं नाही तर मग शेवटचा पर्याय हा जो असतो, आघाडीची सुद्धा हे करून ते सत्ता क्लेम करू शकतात किंवा दोघांची आघाडी असेल तर ते सुद्धा माननीय राज्यपालांनी तपासून त्यामध्ये त्यांचं डिस्क्रिशन वापरून ती सुद्धा आपल्याला एक संधी अवेलेबल असते. पण कुणीच सत्ता जर स्थापन करू शकली नाही तर अल्टिमेटली जो पर्याय असतो तो माननीय राज्यपाल मग राष्ट्रपती राजवटीचा पर्याय स्वीकारतात. ही आतापर्यंतची प्रथा परंपरा आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही फारसा पैसे प्रसंग होणार नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे TVK जे काही असेल तिला माननीय राज्यपाल बोलवतील, त्यांना बोलवणं भाग आहे आणि बोलवणं कॉन्स्टिट्युशनली करेक्ट आहे. ते त्यांचं कर्तव्य त्या दृष्टीने पार पडतील असं या दृष्टीने या प्रसंगात मला वाटतं. सर, समजा राज्यपालांना असं वाटलं की त्यांच्याकडे पत्र किती आहे, 5 काँग्रेसचे, 108 यांचे, मग अशा परिस्थितीमध्ये बहुमताचा आकडा ते देत नाहीत. मग त्यांना असं वाटलं की मागणी करायला, सत्ता स्थापन करायला एक जणच आलाय, म्हणजे विजय हेच आलेत आणि बाकी कोणी येत नाहीये आणि जे आलेत त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाहीये. अशा परिस्थितीत राज्यपाल तिथं राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात का? राज्यपालांनी मुळात त्याच्यामध्ये म्हणजे याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे किंवा कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि त्यांच्यासोबतचे जे काही पक्ष आहेत त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर जर कुणीच क्लेम केला नाही आणि यांनी क्लेम केलं फ्लोरवर झालं पाहिजे तुमचं म्हणणं आहे. आणि हे सगळं जे फ्लोरवर झाली पाहिजे. फ्लोरवर झालं पाहिजे. अगदी आपण योग्य बोलला, मी बोलणार होतो. फ्लोरवर त्याची टेस्ट झाली पाहिजे आणि ते अपयशी ठरले तर फ्लोरवर बहुमत घ्या. त्यांना नाही बहुमत मिळालं तर मग आपल्याकडे पर्याय ओपन आहे, आपण राष्ट्रपती राजवट लावू शकतात. तो एक पर्याय त्यांना घ्यायला पाहिजे. पण डायरेक्टली एकदमच राष्ट्रपती राजवट लावणं हे कॉन्स्टिट्युशनली बरोबर होणार नाही असं मला वाटतं. बरं, हनुमनजी, भारताच्या राजकारणामध्ये आता ते सत्तेत आहेत म्हणून सोडा, ते म्हणाले की तुम्ही त्याचे पितामह आहेत, म्हणजे ह्या सगळ्या भारताच्या राजकारणामध्ये सगळ्या संसदीय प्रणालीमध्ये एकूण राजकारणावर कंट्रोल ठेवण्यामध्ये सुद्धा एक प्रकारे राज्यपालांचा टूल म्हणून वापर कशा पद्धतीने करण्यात आला. मी एक उदाहरण सांगतो. आज मी ते जे वाक्य आहे ना, कपिल सिब्बल यांचं आजचं वाक्य आहे, ते असं म्हणाले की राज्यपाल भाजपचे एजंट आहेत, असं त्यांचं वाक्य आहे. मी थोडंसं रिसर्च केलं तर भारद्वाज नावाचे राज्यपाल होते कर्नाटकमध्ये आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते येडियुरप्पा. 2009-10ची ती गोष्ट आहे. तेव्हा भाजपचं वाक्य काय होतं सांगू? जे आज त्यांचं वाक्य आहे ना तेच होतं. भारद्वाज राज्यपाल हे काँग्रेसचे एजंट आहेत. म्हणजे बघा राजकारण कसं बदललंय. खरंच राजकारणामध्ये राजकीय पक्ष जे तटस्थ पद असं संविधानाचं रक्षक असणारं पद आहे त्या पदाची गरिमा या राजकारणामध्ये जातीये का आणि राजकीय पक्ष त्याचा टूल म्हणून वापर करतायत का? आणि तो तुम्ही सुद्धा केलाय का? विलासजी, पहिल्यांदा ज्यावेळेस मी माझं म्हणणं मांडलं त्यामध्ये मी स्पष्ट उदाहरण सांगितलं की येडियुरप्पाचंच सरकार होतं की ज्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी कर्नाटकमध्ये बीजेपी होती पण बहुमत नव्हतं, 16-17 आमदार कमी पडत होते. त्यावेळेस याच येडियुरप्पाला याच भारद्वाज नावाच्या राज्यपालांनी सत्ता स्थापनेची संधी दिली ना.
आमचं तेच म्हणणं आहे की पण आता त्याच्यानंतर TVK जो अभूतपूर्व राजकीय संघर्ष झाला कर्नाटकमध्ये, तेव्हा राज्यपालांचा कशा प्रकारे ते सरकार पाडण्यासाठी म्हणा किंवा तिथल्या सरकारला त्रास देण्यासाठी जो वापर झाला, त्यानंतर भाजप पण तेच म्हणत होतं ना, नाही हे विलासजी, काँग्रेसचे एजंट आहेत ऐका. म्हणून राज्यपाल. नाही आपण वस्तुस्थिती बघू की भारद्वाज यांनी संधी दिली. आज तामिळनाडूचे राज्यपाल संधी देत नाहीत, हा मुद्दा आहे. भारद्वाज यांनी संधी दिल्यानंतर बहुमत सिद्ध करायचं की नाही करायचं हे येदियुरप्पांच्या हातात होतं. उद्या समजा थलपती विजय यांचं बहुमत सिद्ध नाही झालं तर आम्ही राज्यपालाला नाही आक्षेप घेणार, आम्ही राज्यपालावर नाही टीका करणार. तुम्ही त्या संधीपासून सिंगल लार्जेस्ट पार्टीला का रोखताय, हा इथं प्रश्न आहे. आणि दुसरा साधा प्रश्न आहे की डीएमके असेल किंवा AIADMK असेल, याच्यातल्या कुठल्याही 2 नंबरच्या पक्षानं सुद्धा कधीही राज्यपालाला या 2 दिवसामध्ये जाऊन आम्ही सरकार स्थापन करू असा दावा केला नाही किंवा आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी काहीतरी जमवाजमव करत डीएमकेने स्पष्ट सांगितलं ना. त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी असून तुम्ही बोलवत नाही, 2 वेळा भेटलेले आहेत. आणि दुसरी कोणतीही पार्टी सरकार स्थापन करण्याचा दावा सुद्धा करत नाही. असं असताना तुम्ही 2 दिवस घ्यायची वेळ का आहे म्हणून कायदेतज्ञ प्रश्न विचारतात, माध्यम प्रश्न विचारतात, आम्ही काँग्रेस म्हणून पण प्रश्न विचारतो. पण आपण आज करतो त्या प्रत्येक चुकीला काँग्रेसच्या इतिहासातली उदाहरणं देऊन जर ग्लोरीफाय करायचं असेल तर मग लोकशाहीला अर्थच राहणार नाही. तुम्ही आज काय करताय हे आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत दिलेलं आज राज्यपाल आम्ही तुमच्या समोर बघतोय. महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नावाच्या भगतसिंग कोश्यारी नावाच्या एका माणसानं जो खेळ खेळला होता तो काँग्रेसच्या कुठल्याही राज्यपालानं कुठेही खेळलेला नाही. 12 आमदाराची 1.5 वर्ष मंजुरीसाठीची यादी झाकून ठेवली होती. ती यादी सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्हाला तसं ठेवता येणार नाही, तरी ठेवली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने राज्यपालाचा आणि राष्ट्रपती पदाचा जिथं जिथं उपयोग केला ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. ते ग्लोरीफाय करण्यासाठी तुम्ही इतिहासात जाणार असेल तर आम्ही वर्तमानात जगणारी माणसं आहोत. ठीक आहे नवनाथ भाऊजी, आता ज्या प्रकारचं हे राजकारण सुरू आहे, आपण महाराष्ट्रात सुद्धा बघितलं, राज्यपालांनी ठरवलं तर ते पहाटे सुद्धा शपथविधीला बोलवू शकतात, हे देशाने बघितलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा ते म्हणत असतील की बाबा आमच्याकडे हे एवढे आहेत पण आम्ही बहुमत सिद्ध करू, असं जर ते म्हणत असतील, त्यांची फ्लोर मॅनेजमेंट असेल, फ्लोरवर त्यांची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. 2 वेळा ते आले, दोन्ही वेळा त्यांना परत पाठवलं गेलं, त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही. हे संशयास्पद नाहीये? लोकांनी नाही विचारला पाहिजे याच्याबद्दल प्रश्न? विलासराव, तुम्ही जो पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला त्याबद्दल फक्त एक सांगतो की तेव्हा अजितदादांनी त्यांच्या गटनेते म्हणून आमदारांचं लेखी पत्र राज्यपालांकडे दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचे 105 आणि अजितदादांचे त्यावेळेला मला वाटतं 54 काहीतरी होते, त्या आमदारांचं भारतीय जनता पार्टीला समर्थन आहे असं पत्र अजितदादांनी राज्यपालांना दिलं होतं. त्याच्यानंतर शपथविधी झाला. भारतीय जनता पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे म्हणून शपथविधी दिला नव्हता. मी तत्परतेबद्दल बोलतोय. विलासराव, नाही, तत्परता आताही दाखवली जाईल ना. यांनी 118 बहुमत आहे, 118 आमदारांचं बहुमत आलं तर पहाटे काय मध्यरात्री देखील राज्यपाल शपथविधी देतील, त्याला कोणीही रोखू शकणार नाही. फक्त त्याची गरज आहे की पत्र घेऊन यावं. आता यांनी काँग्रेसच्या 4 आमदारांचं समर्थनाचं पत्र आलं, त्यांचा 113 आकडा झाला, बहुमतासाठी 118 लागतात. त्यांनी 118चं समर्थन पत्र आलं तर मध्यरात्री देखील राज्यपाल उठून शपथ देतील, कारण त्यांना द्यावंच लागेल. घटनेनं ते बंधनकारक आहे, असं कुणालाही करता येत नाही. आता केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, केरळमध्ये राज्यपाल कुठे आडकाठी घालतात का? केरळमध्ये स्पष्ट बहुमत आहे, तिथं राज्यपालांनी आडकाठी घातली नाही, कारण त्यांच्याकडे पत्र आलं. पत्र आल्यानंतर लगेच शपथविधी दिला जातो. त्यामुळं, आणि दुसरी गोष्ट विलासराव, तिथं डीएमके आणि AIADMK यांची एकत्र येण्याची तयारी सुरू आहे. हनुमंत पवार म्हणाले की तिथल्या प्रवक्त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही एकत्र येणार नाही. फक्त हनुमंत पवार तुमच्या आठवणीसाठी, कारण तुम्ही फार लवकर विस्मृतीत जातात, शरद पवार सरकार स्थापन होईपर्यंत महाराष्ट्र सांगत होते की आम्हाला विरोधीत बसण्याचा कौल दिलाय, आमच्याकडे बहुमत नाही. काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे नेते 2019ला सरकार स्थापन करण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत सांगत होते की जनतेनं आम्हाला विरोधी बसण्याचा कौल दिलाय, आम्ही सरकारमध्ये जाणार नाहीत. विलासराव हे सगळं बोलले होते का नाही? शरद पवार साहेब मोदींना जाऊन भेटले होते, तेव्हा सांगितलं होतं की आमच्याकडे सरकार स्थापनेसाठीचा कौल नाहीये, आम्ही विरोधामध्ये बसणार आहे. आणि त्याच्यानंतर महिनाभरानंतर यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे कॅमेऱ्यावर काय बोललं जातं आणि पडद्याआड काय होतं हे लोकांना माहिती आहे. तिथं डीएमके आणि AIADMK यांचं काय चाललंय, हे जे प्रवक्ते काय बोलतात त्याच्या आधारावर काही नसतं, आतमध्ये काय चाललंय याचाही विचार करावा लागतो. आणि तिथं कुणालाही स्पष्ट बहुमत नाहीये. 118चा आकडेवारी घेऊन आली तर विलासराव, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मध्यरात्री देखील राज्यपाल शपथविधी देतील, काहीही अडचण राहणार नाही. आणि सिंगल लार्जेस्ट पार्टीला देखील बोलवण्याचा अधिकार असतो. याच्या आधी अनेक वेळेला, म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना सिंगल लार्जेस्ट पार्टीला संधी दिली होती. इथेही
पुढच्या काही दिवसामध्ये कुणी नाही आलं तर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून TVKला निश्चितपणे बोलवलं जाईल. थलपती विजय यांचा शपथविधी होईल. नंतर ते हाऊसमध्ये सिद्ध करतील त्यांना पूर्ण बहुमत आहे का नाही, ते सभागृहामध्ये त्याचा निकाल होईल. कुठेही आडकाठी करण्याचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. ॲडव्होकेट समीर वैद्यजी, अशा परिस्थितीत एक भीती असते. हनुमंतजी, थोडक्यात. नवनाथजींच्या मनातून केंद्र सरकारची इच्छा बाहेर पडली. नवनाथजींनी स्पष्ट सांगितलं की डीएमके आणि AIDMK तिथं काहीतरी सुरू आहे, त्याच्यासाठी राज्यपाल स्पेस तयार करून देत आहेत का? पण त्यांना असं वाटण्याचं काय कारण आहे? त्यांना असं का वाटेल? DMK तर त्यांचा विरोधक आहे. पण मग तुम्ही त्यासाठी पेस देताय. राज्यपाल या AIDMK आणि DMK साठी पेस देते, हे तुम्ही मान्य केलं बीजेपीच्या प्रवक्त्यांनी. हेच केंद्र सरकारचं प्लॅनिंग आहे. हाच राज्यपालाचा दावा आहे. राज्यपालाचा दावा आहे. हेच केंद्र सरकारची इच्छा. तुमच्या तोंडून बाहेर आली, तुमचं अभिनंदन. तुमच्या तोंडून बाहेर आलं. हनुमंतराव, तुम्ही तुमचं अभिनंदन तुम्ही खरं बोलले. राज्यपालाचा पण हनुमंतराव एक मिनिट, तुम्ही तुमचा मित्र तिथं सोडलाय, तेही तुमचे मित्रच होते ना. समजा ते सत्तेत गेले आणि DMK आणि AIDMK सोबत गेले, काय त्यांचा तिथं काय स्वार्थ आहे? जरा सांगा बरं समजून. आमचा त्याला विरोध असण्याचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण ते दोघं एकत्र यावे म्हणून भाजपा केंद्र सरकार दबाव आणून राज्यपालाला वेळ लावायला लावतो, हे स्पष्ट दिसतंय. राज्यपाल म्हणून विजयला बोलवत नाहीयेत. त्या दोघांनी एकत्र पेस देत आहेत म्हणून मला वाटतं त्याच्यातलं एक कॉम्बिनेशन असं असू शकतं DMK आणि AIDMK असं नाही. AIDMK मधला एक गट आणि थलपती विजय आणि भाजप असं काय कॉम्बिनेशन होऊ शकतं का नवनाथराव? विलासराव, भारतीय जनता पार्टीला फक्त तिथे एक जागा मिळाली आहे. आम्ही पराभव स्वीकारलेला आहे. आम्ही रडत बसलो नाही, आम्ही पराभव स्वीकारलाय. आमचा तामिळनाडूच्या राजकारणाशी आता एकच आमदारापुरता संबंध आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कुठेही अशी अनेक खासदार येतात नवनाथराव तिथून, काही फोडाफोडी करण्याचा आता प्रश्न नाहीये. तिथलं राजकारण आम्ही बारकाईने बघतो. आता DMK AIDMK अजून कसे युती आघाड्या होतात, कारण काँग्रेसची परंपरा आहे मित्रांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची. आता त्याचा बदला म्हणून त्याचा बदला म्हणून DMK आणि AIDMK एकत्र येणार असतील आणि त्याच्यानंतर काही नवीन समीकरण बनणार असेल तर आपण, मला वाटतं, वाट बघितली पाहिजे. ठीक आहे, वाट बघूया. आकड्यांचा खेळ तर सुरू झालेला आहे, पण तुम्ही एक सूचक वाक्य बोललात, पडद्याच्या मागे राजकारण बरंच घडत असतं. कॅमेऱ्यावर दिले जाणारे बाईट काही सगळे राजकीय खरे असतात असं नाहीये. पवारांचा उल्लेख तुम्ही केला होता, पण ते अनेकांना लागू पडतं. पण समीरजी, अशा काळामध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स, घोडे बाजार, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. ते रोखणं सुद्धा राज्यपालांचं कर्तव्य आहे. तिथं लोकशाही जगवून, काय म्हणतात, त्याचं रक्षण करणं त्यांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी घोडे बाजार होऊ नये म्हणून काय करायला हवं? त्याच्याकरता तो अँटी डिफेक्शन लॉ आहे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे, आणि अँटी डिफेक्शन हे कॉमन होतं. या सगळ्या ज्या सिच्युएशन्स निर्माण होतात, या सिच्युएशन निर्माणीच्या वेळेला अनेक पिटिशन्स आमच्याकडे उच्च न्यायालय म्हणा किंवा सर्वोच्च न्यायालयाला फाईल होतात अँटी डिफेक्शन, कारण काय या स्टेजला डिफेक्शन अनेक होतात. तर ते रोखण्याकरता तो कायदा आहे. राज्यपालांना पण तो रोखू शकत नाहीये ना सध्याच्या परिस्थितीमध्ये. अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो अनेक ठिकाणी अशा प्रकारची सत्तांतर ह्या सगळ्या रोखू शकत नाही असं दिसलंय ना आपल्याला. नाही, रोखू शकत नाही हा भाग एक झाला, परंतु आता त्यांच्याकडे पर्याय काय आहे की दोन जे आहेत गट, एक DMK AIDMK म्हणा, DMK कडे काय त्यांच्याकडे हे नाहीये तेवढी, ते सत्ता स्थापन करायला गेले पण नाहीत, स्थापन करू शकत नाही. बरोबर आहे. हो. TVK कडे 108 जागा आहेत, त्यांना गरज आहे 10 जागेची, म्हणजे 118 जो आकडा येतो. आता संविधानाप्रमाणे, कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे राज्यपालांना फक्त एवढंच पाहिजे की जे मगाशी तुम्ही सांगितलं आणि काही लोकांनी सांगितलं की बाबा त्यांच्याकडे पत्र आली पाहिजेत. 118 पत्र जरी नसली तरी सिंगल लार्जेस्ट पार्टीचं एक पत्र, सिंगल लार्जेस्ट पार्टी फॉर्मेशन मे बी TVK विथ सम अदर फॅक्टर्स. म्हणजे मगाशी कोणी उल्लेख केला की काही AIDMK मधले गेले, काही अमुक गेले, त्यांनी 118 हा आकडा निर्माण होतो. ठीक आहे, मी अनंत कळसे सरांना विचारतो, वेळ माझ्याकडे कमी आहे. कळसे सर, साधारणपणे असं म्हणतात की तुमच्याकडे 118 आमदार आहे, त्या सगळ्यांच्या सह्या लागतील, पत्र लागतील, यादी लागेल की समोर उभं करणं लागेल, काय लागेल बरं, की केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी असणं एवढंही पुरेसं आहे?
नाही, त्यांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून क्लेम केलं पाहिजे आणि बहुमत सिद्ध करणं हे एस आर बोम्मईच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केले. कुठलीही स्ट्रेंथ ऑन द फ्लोर ऑफ हाऊस झाली पाहिजे. सभागृहाच्या पटलावर किंवा सभागृहासमोरच स्ट्रेंथची त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे माननीय राज्यपाल काही आपल्या बंगल्यावर बोलवतील, पत्र घेतील वगैरे, हे ठीक आहे, पत्र घेणं वगैरे ते प्रोसिजरल पार्ट आहे, तेवढं ते करतील. पण जी बहुमताची परीक्षा आहे ती ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे सभागृहातच करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी ते विजय आहे, थलपती विजय, ते सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि त्याच्यासोबत जे काही आहे काँग्रेस वगैरे, त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवावं आणि त्यांना बहुमत सिद्ध करायला एक 7 दिवसाचा हनुमनजी खरं तर विजय नवीन नौखा आहे राजकारणात, पण तुम्ही अनुभवी खिलाडी आहात राजकारणातले. 70 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला राजकारणातला. फ्लोर मॅनेजमेंटसाठी काही तुम्ही मदत करताय की नाही? तुमचा पक्ष काही मदत करतोय की नाही तिथं? थलपती विजय यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना फोन केला, विनंती केली, आम्ही पाठिंबा दिला. आमचं तामिळनाडू मधलं जे युनिट आहे ते जाऊन पाठिंब्याचं पत्र देऊन सगळ्यांनी भेट घेऊन आम्ही जाहीर पण केलं. मी फ्लोर मॅनेजमेंट बद्दल बोलतोय. आता याच्यात स्पष्ट आहे की काँग्रेस पक्ष जे 2 डावे पक्ष आहेत, सीपीएम आहे, सीपीआय आहे आणि आणखी अपक्ष असे 3 ते 4 खासदार आमदार आहेत. तर आम्ही करू ना प्रयत्न. फक्त भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं राज्यपालांच्या मार्फत डीएमके आणि एआयडीएमके ह्या दोघांचं सूत जुळवण्यासाठी जास्त वेळ आणखी खाल्ला नाही पाहिजे. तुमचे चाणक्य वगैरे तिकडे जाणार आहेत का? कर्नाटकातले तुमचे चाणक्य, तुमचे तेलंगणातले चाणक्य वगैरे तिकडे जाणार असं काय आहे? एक आमदार भारतीय जनता पक्षाचा तामिळनाडूमध्ये आहे, तरी सुद्धा त्यांना काँग्रेस सत्तेत बसते हे सहन होत नाही आणि राज्यपालांच्या नवनाथराव, एक खरं आहे का काँग्रेस तिथं सत्तेत चालय हाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला? खरं आहे का विलासराव? तुम्ही विचारले की ते फ्लोर मॅनेजमेंट करणार का? ज्यांच्या पक्षाला पक्षाची मॅनेजमेंट जमत नाही ते फ्लोर मॅनेजमेंट काय करणार आहे? त्यांची अवस्था काय झाली आहे बघा. आणि काँग्रेसची अवस्था तुम्हाला विलासराव हा रेकॉर्ड करा. तामिळनाडूमुळे काँग्रेसची पळताभुई थोडी होईल असं राजकारण येणाऱ्या काही दिवसामध्ये होणार आहे. राज्यपालाच्या खांद्यावरून तुम्ही खेळणार आहात. राज्यपालाच्या खांद्यावरून तुम्ही खेळताय हेही देश बघतोय. राज्यपालाच्या खांद्यावरून खेळताय हेही देश बघतोय. राज्यपालाच्या खांद्यावरून काय खेळताय? निवडणुकीच्या मैदानात खेळा ना. ठीक आहे. नाही, राजकारणात सत्तेच्या सारीपाटावर खेळ, जनतेचा खेळ संपलाय, जनतेने मतदान केलंय, पण खरा आता राजकारण्यांचा खेळ सुरू झालेला आहे आणि त्या सत्तेच्या सारीपाटावरती आता चाली चालल्या जातील. शहकाटशहाचं राजकारण चालेल. अगदी ज्याला आपण रिसॉर्ट पॉलिटिक्स पासून ते फ्लोर मॅनेजमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी घडतील. पण या सगळ्यामध्ये सामान्य जनतेचा विश्वास जो आहे लोकशाहीवरचा तो हरवता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा करूया. आपण तेवढीच अपेक्षा करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. पण आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा प्रेक्षकांना काय वाटतंय. जेव्हा आपण प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला होता की थलपती विजयची जाणीवपूर्वक अडवणूक केली जातीये का, तर 91% प्रेक्षकांना वाटतंय होय, ही जाणीवपूर्वक अडवणूक केली जातीये. परसेप्शनची लढाई आहे. 9% प्रेक्षकांनाही वाटतंय. तर कदाचित उद्या बोलवल्यानंतर हे परसेप्शन बदलू शकतं. राजकारण आहे, चंचल असतं आणि चंचल राजकारणाची ब्युटी ही आहे की तिथं कोण कोणासोबत आहे हेही कळत. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.